देतो की आता सर राजकीय नेत्यांचा नंबर लागलाय। त्यांचा नंबर संपला आणि पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आलं तर तुमचा नंबर आहे एवढं लक्षात घ्या। व्यापाऱ्यांचा नंबर आहे, तुम्ही आता द्या पैसे आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं तर ईडी तुमच्या पोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या। कारण का वाघाला माणसाचं रक्त लागलं की तो दुसरी शिकार करतच नाही। तसे या सरकारला कष्ट करून पैसे कमवण्याच्या ऐवजी धाडी घालून पैसे कमवा। राजकीय नेत्यांची लाईन संपली, मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्टची लाईन संपली तर तुम्ही आत फायरिंग लाईन वरती हे लक्षात घ्या। राजकीय नेत्याला आणि इंडस्ट्रियलिस्टला वाचवायला आताची जनता तरी आहे। उद्याच्या या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांना आगाह करतो की तुमच्यासाठी लढण्यासाठी माणसंच शिल्लक राहणार नाही अशी असणारी परिस्थिती। तेव्हा वेळेस सावध व्हा। ज्याच राजकीय नेत्यांचं झालंय ते तुमचं व्हायचं नसेल, जे राजकीय नेत्यांचं झाले ते उद्या तुमचं होऊ द्यायचं नसेल तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवरती येऊ देऊ नका ही दक्षता तुम्ही त्या ठिकाणी असताना बाळगा। नाही तर मी सांगितल्याप्रमाणे जसे इथल्या राजकीय नेत्यांना अमरावतीच्या सभेमध्ये सांगितलं, अरे बाबा दोनच मार्ग तुमच्याकडे राहिले, एक तर एकत्र या नाही तर जेलमध्ये जा। तसे व्यापारी आपल्यालाही सांगतो, रामाच्या नावाचा असताना हे सरकार स्तोम माजवते याच्याबद्दल दुमत नाही। ज्याला कोणाला ज्या ज्या देवांना किंवा देवींना असताना पूजा अर्चा करायची त्यांना पूर्ण मुबलक आहे या देशामध्ये। देवाच्या नावाने भावनिकता निर्माण करायची आणि सत्ता कॅप्चर करून घ्यायची, सत्तेवरती बसायचं आणि नंतर ज्यांनी बसवलं त्याच्याच घरी धाड घालायची अशी जी अवस्था आहे ती पहिल्यांदा तुम्ही असताना बघ। धाडी घालणं वाईट आहे असं मी मानत नाही।